वन प्लस बंद होणार। गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञान विश्वात वन प्लस बंद होणार आणि त्याचे ओप्पो मध्ये पूर्णपणे विलीनीकरण होणार अशा बातम्यांनी धुमाकूळ घातला होता। मात्र आता स्वतः कंपनीने यावर मौन सोडलं आहे। वन प्लस इंडियाचे सीईओ रॉबिन लिऊ यांनी या सर्व बातम्या फेटाळून लावल्या असून ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे। काही आंतरराष्ट्रीय मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की वन प्लस आता HTC किंवा LG प्रमाणे स्मार्टफोन मार्केटमधून बाहेर पडणार आहे। यावर स्पष्टीकरण देताना रॉबिन लिऊ यांनी ट्विटरवर पोस्ट केली। त्यांनी म्हटले की वन प्लस इंडियाबद्दल काही चुकीचे समज आणि अफवा पसरवल्या जात आहेत। आम्ही पूर्वीप्रमाणेच सक्रियपणे काम करत आहोत आणि भविष्यातही आमचे कामकाज असेच सुरू राहील। अँड्रॉइड हेडलाईन्सच्या रिपोर्टनुसार ओप्पो आता वन प्लस वरील आपला खर्च कमी करण्यासाठी हा ब्रँड बंद करणार असल्याचे म्हटले होते। भारतात एकेकाळी टॉपवर असलेला हा ब्रँड सध्या पहिल्या 5 कंपन्यांच्या यादीत नसल्याने या अफवांना बळ मिळाले होते। काही तज्ञांच्या मते आगामी वन प्लस 16 हा ब्रँडचा शेवटचा फोन असू शकतो असा अंदाज वर्तवला जात होता। मात्र सीईओंच्या विधानानंतर या सर्व चर्चांना आता पूर्णपणे विराम मिळाला आहे। कंपनीने स्पष्ट केले आहे भारतीय बाजारपेठ त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। सध्याचे युजर्स आणि नवीन खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही। सर्व्हिस, सॉफ्टवेअर अपडेट्स आणि नवीन लॉन्चिंगचे वेळापत्रक नियोजित वेळेनुसारच पार पडेल। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाराष्ट्र जागरणला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।